बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळानं महाराष्ट्राच्या हवामानावर गंभीर परिणाम होतोय। त्यामुळे पुढील 48 तासांसाठी मुंबईसह रायगड आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी असं आवाहन केलं जातंय। नांदेडमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर मनमाड शहरात पावसाचं जोरदार आगमन झालं। या अवकाळी पावसानं अनेक लग्न सोहळ्यांवरती पाणी फेरल्यामुळे सर्वांच्याच आनंदावर विरजण आलंय। अवकाळी पावसानं दिंडोरी आणि चांदवडच्या ग्रामीण भागात कहर केला। विशेषतः वडनेर, भैरव, पिंपळगावसह इतर भागामध्ये तर ढगफुटीसदृश्य पाऊस झाला। अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचं मात्र मोठं नुकसान झालंय। भुसावळमध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। अवकाळी पावसामुळे केळी आणि रबी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पुन्हा आता वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। कोयना प्रकल्पातनं 15 मार्च ते 14 मे 2025 या 2 महिन्यात रेकॉर्ड ब्रेक अशी तब्बल 692.68 दशलक्ष युनिट जादाची वीज निर्मिती झाली आहे। कोयनेतील पाणी पूरपरिस्थितीला कारणीभूत ठरू नये म्हणून धरणातील पाणी शक्य तेवढं पाणी वीज निर्मितीसाठी वापरण्याचं नियोजन करण्यात आलं। खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात असताना पात्र शेतकऱ्यांना तातडीनं पीक कर्ज वेगानं मिळावं यासाठी सर्व बँकांनी सक्रिय भूमिका घ्यावी असे निर्देश राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिले। कोणताही पात्र शेतकरी कर्जापासून वंचित राहू नये यासाठी सर्व बँकांनी विशेष दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले। वर्ध्यामध्ये रंगाच्या नोटेवरनं प्रवासी आणि बसमधील वाहकाची शाब्दिक चकमक झाली। या रंगाची नोट माझ्या घरी तयार झालेली नाही असा टोला महिलेनं वाहकाला लगावला। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय। नांदेडमधील नई आबादी इथे एका युवकानं श्वानाला गरागरा फिरवून रस्त्यावरती आपटल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता। या प्रकरणी शेख इरफान या युवकाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे। पालघरच्या महालक्ष्मी विवळवेढे ग्रामपंचायतीचे सरपंच नितेश भोईर यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना कासा पोलिसांनी अटक केली। कौटुंबिक वादातनं भोईर यांच्या हत्येचा प्रयत्न झाला असल्याची माहिती समोर आली आहे। मुंबई एअरपोर्टवरती डीआरआयनं केलेल्या कारवाईत एका महिलेकडनं 15.71 कोटींचं कोकेन ड्रग्ज जप्त करण्यात आलं। आरोपी महिलेला अटक करण्यात आली। पावसाळा तोंडावर आल्यामुळे मुंबई महापालिकेनं जुन्या आणि जीर्ण इमारतींचा सर्व्हे केलाय। त्यातून 134 इमारती अति धोकादायक आढळून आल्या। त्यात सर्वाधिक इमारती या पश्चिम उपनगरातील आहेत। त्यांना स्थलांतरित होण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या। ठाणे जिल्ह्यामध्ये तब्बल 700 धोकादायक इमारती असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। यात सर्वाधिक 289 इमारती या एकट्या भिवंडी पालिका क्षेत्रातल्या आहेत। मिठी नदीचा गाळ काढण्याचं काम निम्मत झालंय। काम धीम्या गतीनं सुरू असल्याचं बघायला मिळतंय। स्वच्छतेकडे पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करतायत। आर्थिक संकटात सापडल्यामुळे बेस्ट प्रशासनानं बसचं भाडं दुपटीने वाढवलंय, पण मुंबईकर बेस्टवरती रुसलेत। भाडेवाढीनंतर आठवड्याभरात बेस्टचं सुमारे 9 लाखांहून अधिक प्रवासी घटलेत। मात्र असं असलं तरी बेस्टचं उत्पन्न मात्र 1 कोटींनी वाढलंय। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या पुण्यातील बहुचर्चित बालभारती ते पौड फाटा या रस्त्याच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चस्तरीय समितीने ही स्थगिती दिली असून सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या याचिकेवर निर्णय होत नाही तोपर्यंत या रस्त्यावरती कोणतेही काम करू नये असं पत्र उच्चस्तरीय समितीनं राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवलंय। मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त या पदाची श्रेणी कमी करून गृह विभागानं त्याऐवजी सहपोलीस आयुक्त असं नवं पद निर्माण केलंय। मुंबई पोलीस दलातील हे 6वं सह आयुक्त पद असेल। आता या नव्या पदाच्या निर्मितीमुळे विशेष आयुक्त पद आपोआप रद्द झालंय। या नव्या पदावरती कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचं लक्ष आहे। आता जर परत दहशतवाद्यांनी काही बरं वाईट केलं तर जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला। आता तर तुमचे 2 तुकडे पडलेलेच आहेत, आता परत तुमचे 2-4 तुकडे पडल्याशिवाय राहणार नाही असंही अजित पवार म्हणाले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या राजकीय फायद्यासाठी 2017 मध्ये प्रभाग रचना करण्यात आली होती। आता पुन्हा राजकीय फायद्यासाठी त्याच प्रभाग रचनेप्रमाणे बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका घेण्याच्या भाजपच्या हालचाली सुरू असल्याचं समजतंय। प्रभाग रचना आरक्षण सोडत पूर्ण झाल्यानंतर 2 टप्प्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये पालिका निवडणूक भाजपनं स्वतंत्र लढावी अशी भूमिका शहरातील भाजप कार्यकर्त्यांची असं असताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मात्र वरिष्ठांच्या कोर्टात चेंडू ढकललाय। त्यामुळे आता भाजप स्वतंत्र लढणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। उद्धव ठाकरेंच्या प्रदेश दौऱ्यानंतर उबाठाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे। शिवसेनेचे आमदार, खासदार आणि जिल्हा प्रमुखांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। आगामी पालिका निवडणुकांच्या दृष्टीने ही महत्त्वाची बैठक मानली जाते।
संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन आज होणार आहे. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे, शरद पवार आणि जावेद अख्तर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. आमदार राजेश मोरे यांनी संजय राऊतांना टोला लगावला. सकाळी 9 वाजताच भोंगा वाजवल्याशिवाय काही जण राहत नाहीत. ज्यांनी शिवसेना काँग्रेसकडे गहाण ठेवली, काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली, त्यांनी एकनाथ शिंदेंवरती बोलू नये असा हल्लाबोल त्यांनी केला. युवा सेना ही केवळ बाईक रॅलीपुरती मर्यादित राहिलेली नसून आता युवकांचे प्रश्न सोडवणारी संघटना म्हणून नावारूपाला आली आहे, असं प्रतिपादन शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी केलं. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युवा सेनेचं अधिक महत्त्व वाढणार असल्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीनं कामाला लागण्याचं आवाहन त्यांनी केलं. लोकशाही, संविधान आणि महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आम्ही शिवसेना उभाटासोबत एकत्र आहोत, अशी ग्वाही प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नियुक्ती झाल्यानंतर सपकाळ पहिल्यांदाच मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यास आले होते आणि त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं. एसीतून उठून लगेच ऊन अंगावर घेतल्यास ब्रेन हॅमरेजचा धोका असल्याचं समोर आलंय. अशा प्रकारच्या घटनेतील रुग्णांची संख्या चांगलीच वाढली आहे. या प्रकरणी एका रुग्णालयात अवघ्या 72 तासात ब्रेन हॅमरेजचे असे तब्बल 29 रुग्ण समोर आले. भारतासह आता अफगाणिस्तानकडूनही पाकिस्तानची जलकोंडी करण्याचा प्रयत्न होतोय. अफगाणिस्तानमध्ये काबूल नदीवरील शहातूत धरण बांधण्यासाठी भारतानं सहकार्य केलंय. ते पूर्ण झाल्यास तिथून पाकिस्तानला होणारा जलपुरवठा कमी होण्याची शक्यता आहे. भारतात विमानतळ व्यवस्थापन करणाऱ्या तुर्कस्तानच्या सेलेबी एअरपोर्ट कंपनीचा परवाना रद्द करण्याचा निर्णय भारतानं घेतलाय. मात्र याला आव्हान देण्यासाठी सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेसनं उच्च न्यायालयात धाव घेतली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानला $1 अब्ज दिलेल्या अर्थसहाय्याचा पुन्हा विचार करावा आणि भविष्यात पाकिस्तानला मदत करू नये असं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. पाकिस्तान या निधीचा वापर दहशतवादासाठी करू शकतो असं ते म्हणाले. पाकिस्तानच्या तावडीतनं 21 दिवसांनी सुटल्यानंतर पूनम कुमार शॉ यांनी फोनवरनं कुटुंबियांशी संवाद साधला. त्यांना पाकिस्तानात कोणत्या यातना सहन कराव्या लागल्या याची माहिती त्यांनी दिली. पूनम कुमार शॉ यांचा शारीरिक छळ झाला नसला तरी त्यांना रोज रात्री मानसिक त्रास दिला जात होता. 21 दिवस त्यांना 3 वेगवेगळ्या ठिकाणी हलवण्यात आलं होतं. एक ठिकाण तर हवाई दलाच्या तळाजवळ होतं आणि तिथून रोज विमानांचे आवाज येत असल्याची माहिती शॉ यांनी दिल्याचं त्यांच्या पत्नीनं सांगितलं. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर केंद्र सरकार संरक्षण बजेटमध्ये आणखी वाढ करण्याची अपेक्षा आहे. याद्वारे नवीन अत्याधुनिक शस्त्र खरेदी केली जातील. पुरवणी अर्थसंकल्पात 50,000 कोटींची अतिरिक्त तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्याला मंजुरी मिळू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली. आजच्या भारतीय क्रिकेटचं श्रेय शरद पवारांचं असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं. तर वानखेडे स्टेडियममध्ये शरद पवार आणि रोहित शर्माच्या स्टँडचं नामकरणावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं हंडा मोर्चा काढला होता. यावेळी हंडे डोक्यावरती घेऊन महिलांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभाग घेतला. दरम्यान सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची वडूज पोलिसांकडून 3.5 तास चौकशी करण्यात आली. मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि खंडणी प्रकरणात ही चौकशी झाली. बाळासाहेबांची शिवसेना संपलेली नाही, अजूनही त्यांचे शिवसैनिक आम्ही जिवंत आहोत, ते महालोफर आहेत असं म्हणत गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर टीका केली. संजय राऊत विकृती असल्याचं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं. तर पंतप्रधानांविषयी बोलण्याची त्यांची पात्रता नसल्याचं म्हणत संताप व्यक्त केला. संजय राऊत असा म्हणतायत जणू ते स्वातंत्र्यवीर आहेत असं म्हणत शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी संजय राऊतांवरती टीका केली. पुस्तकातनं टीआरपी मिळवायचा आणि स्वतः राजकीय नाणं वाजवून घेण्याचा संजय राऊतांचा प्रयत्न आहे असं म्हणत नीलम गोऱ्हेंनी संजय राऊतांवर टीका केली. भाजप नेते प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. शिवसेनेला खड्ड्यात घालण्याचं काम संजय राऊतांनी केलं. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना सोनिया गांधींचे पाय धरायला लावले असून राऊत शरद पवारांची भांडी घासत असल्याची टीका लाड यांनी केली. जरांगे पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्यांसारखे आहेत, ते मुंबईमध्ये मोर्चा काढू शकत नाहीत असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली. सातारा जिल्ह्यातील यशवंत बँकेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप काही कर्जदार तसंच भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. मात्र बँकेत कोणताही गैरव्यवहार झाला नसून खासदारांनी चुकीचे आरोप केल्याचं चेअरमन महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्ह्याचे नवे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांचं सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं. जेसीबीतनं पुष्पवृष्टी करत स्वागत झालं. नांदेडमध्ये शहीद जवानाच्या कुटुंबियांची अशोक चव्हाणांनी भेट घेतली. काश्मीरमध्ये कर्तव्यावर असताना वाहन दरीमध्ये कोसळून सचिन वनंजे यांना वीरमरण आलं होतं.
अकोल्यात मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। यावेळी कर्नल सोफिया कुरेशींबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जळगाव जिल्ह्यातील 10वी-12वी मध्ये यश मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला। नाशिकमध्ये वसंत व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी छगन भुजबळांनी देखील हजेरी लावली। जळगावच्या रावेर ते मुक्ताईनगर मार्गाची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली। श्रीगोंदा आढळगाव जामखेड रस्ता रखडल्यामुळे निलेश लंकेंनी संताप व्यक्त केला। अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर परिसरातील दैत्यसूदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक होतोय। आजपासून या मंदिरामध्ये पुढील काही दिवस दैत्यसूदनाच्या मूर्तीवरती सूर्यकिरण थेट प्रकाश झोत टाकणार आहे, त्यामुळे लोणार परिसरातील मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू सूर्यकुमार यादव यांनी सपत्नीक शिर्डीत साई दर्शनाला हजेरी लावली। सूर्यकुमार यादव आणि त्याचा परिवार साईबाबांचे निस्सीम भक्त असून वर्षभरात एकदा तरी ते शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी जात असतात। चंद्रपूरच्या सिंदेवाई वनक्षेत्रातील डोंगरगाव नियत क्षेत्राच्या मध्ये एका वाघिणीच्या नरबछड्याला जेरबंद करण्यात आलं। काही दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यामध्ये बछड्याचा मृत्यू झाल्यानं खबरदारी घेण्यात आली आहे। जळगावच्या अमळनेरमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली, त्यामुळे सखाराम महाराज यात्रा उत्सवात गोंधळ उडाला। दरम्यान शेती पिकाचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसानं जोरदार हजेरी लावली। पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या पिकांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी वर्गात मोठं चिंतेचं वातावरण आहे। पुण्याच्या पिंपळगाव खडकीमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। यावेळी शेती पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। दरम्यान जनावरांचा चाराही वाहून गेल्यानं मोठं नुकसान झालंय। नंदुरबारमध्ये सलग 8व्या दिवशी दमदार पावसाची हजेरी लागली। विजांच्या कडकडाटासह नंदुरबार शहराला अवकाळी पावसानं झोडपलं असून तुफान वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसानं वादळी वाऱ्याचा जोरदार हजेरी लावली। जळगाव, धरणगाव, अमळनेर, एरंडोल, चोपडा इत्यादी तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सलग 3ऱ्या दिवशी अकोल्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। हवामान विभागाकडून जिल्ह्याला पावसाचा अलर्ट देण्यात आला होता। अकोल्यातील बाभुळगाव, पळसो, दहिगाव, गावंडे या भागात धुवाधार पावसानं बॅटिंग केली। जालन्यातील जाफराबाद तालुक्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। 1.25 ते 1.5 तास झालेल्या या पावसामुळे नदी, ओढे आणि नाल्यांना देखील पाणी आलं। या पावसामुळे शेतकरी चांगलाच सुखावलाय। वाशिमच्या मालेगावात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। अवकाळी पावसामुळे भुईमूग, हळद आणि मूग पिकांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला। नागपूर शहरात व्यावसायिक अक्षय लिंबना यांच्या कार्यालयातनं चेक चोरी करून तो बँकेत वठवण्याचा प्रयत्न उधळण्यात आला। या प्रकरणी सत्तार अन्सारी, पंकज रहांगडाले या दोघांना पोलिसांनी अटक केली। या आरोपींवर विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल झालेले असून पुढील तपास पोलीस करतायत।